म्हणजे औषधंही अतिशय स्वस्त, हां. मार्केट रेटमध्ये जे काही आहेत, बाजारभावाने जे आहेत त्यापेक्षा अतिशय स्वस्त तर उपलब्ध त्यामुळे झालेच. त्याचप्रकारे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जे आपल्या पारंपरिक चिकित्सा पद्धती होत्या त्यांना देखील बळकटी मिळाली. जगभरातली लोकं आता इथं येऊ लागली आहेत आणि त्यामुळे हं. एक मोठी बाजारपेठ इथे वेगळी नव्यानं तयार झालेली आहे. बरोबर. आरोग्य सुविधांमध्ये जिथं आपण प्रगती करतोय तिथेच पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरलेली आहे. तिचा कसा फायदा झाला? कर्जाच्या विळख्यामध्ये छोटे शेतकरी हे चित्र दुर्दैवाने फार काळ आपण बघितलं. म्हणजे देशातलं कुठलंही राज्य तुम्ही घ्या. मग त्याच्यामध्ये याच्यातले जर तुम्ही याच्या मूळ कारणांपर्यंत गेलात, तर अगदी क्लायमेट चेंजपर्यंतचे विषय त्याच्यामध्ये गुंतवणूक आहेत, की क्लायमेट चेंजमुळं होणारे सगळे जे काही परिणाम आहेत, वातावरण बदलाचे परिणाम आणि त्या बदलांना अ, घेऊन पुढे जाता येईल अशी नसलेली आपली शेती, जी पारंपरिक अ, वातावरणावरती अवलंबून असलेली शेती, शेतीमध्ये न होणारी गुंतवणूक, अशा एकूण सगळ्या या दुष्टचक्रामध्ये छोटे शेतकरी सापडलेले होतात. त्यांच्यासाठी ही वेळीच मिळणारी रक्कम हा एक सन्मानाचाही भाग आहे आणि फार ज्याला आपण म्हणूयात, की अत्यंत महत्त्वाच्या क्षणी अ, हे सगळे पैसे त्याच्यामध्ये मिळतात. तर तुम्ही जर बघितलं असेल, की या या योजनेचं एक मोठं फार वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची एक आढावा घेण्यात आलेला होता. आणि तो घेतला होता इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च सेंटर हो. PRI नावाच्या संस्थेने 2019 मध्ये तो आढावा घेतला होता. त्यांनी असं सांगितलं होतं, की केवळ आर्थिक परिणामच नाहीत, तर एकूण सामाजिक सन्मानाचे पण विषय याच्यामधनं झालेले आहेत या योजनेमधनं. 10 कोटी शेतकऱ्यांना याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. त्यांच्यापर्यंत थेट रक्कम जी आहे ती पोहोचते, त्यांच्या खात्यामध्ये पोहोचते. तर मला असं वाटतं, की या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना एम्पॉवर करणं, सक्षम करणं, याच्यासाठीच्या ज्या दुसऱ्या योजना आहेत, त्याही आपण बघितल्या पाहिजेत, की हं, हं. याच्यामध्ये मला सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण वाटते ती 10,000 शेतकरी कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या, फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन. अगदी शांतपणे ही योजना चालू आहे आणि शांतपणे क्रांती होते आहे. म्हणजे क्रांती म्हटल्यानंतर खूप गोंधळ होतो सगळा नेहमी. पण ही कुठलाही गोंधळ न करता क्रांती करणारी योजना एक चालली. करोडो शेतकरी त्याच्यामध्ये देखील गुंतलेले आहेत आणि अ, फार जबरदस्त अशा प्रकारची एम्पॉवरमेंट होते. अजून एक 5 वर्षांनी तुम्ही बघाल तर संपूर्ण चित्र या या एका योजनेमध्ये तेवढी ताकद आहे, की हे संपूर्ण चित्र बदलवतील. जी CBBO सेक्टरची योजना आहे. अ, शेतकरी उत्पादक कंपन्यांची. हं, हं, हं. त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं काम देशामध्ये आत्ता होतं आहे आणि फारसं कुणी त्याची दखलही घेतलेली नाही आणि कोणाला माहीत नाही. पण मी प्रत्यक्ष संबंधित त्या क्षेत्राशी असल्यामुळे 32 शेतकरी उत्पादक कंपन्यांशी मी संबंधित असल्यामुळे मी हे ठामपणाने सांगू शकतो, की ही अ, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणापुढेही हात पसरायला लागू नयेत, अशा पद्धतीची ही योजना आहे. पुढच्या 2-3 वर्षामध्येच त्याचे जे परिणाम आहेत, ते जगासमोर येतील. आर्थिक परिणाम आणि त्याचबरोबर जे सामाजिक परिणाम आहेत ते. ते म्हणजे अतिशय आजच्या शांतपणे क्रांतिकारक ठरणाऱ्या या ज्या योजना आणि